शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। डंपरचा टायर फुटल्याच्या कारणावरून तरुण चालकाला शिवीगाळ करून कमरेच्या बेल्टने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील बोरवाडी शिवारात घडली। या प्रकरणी चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या मालकाविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। सागर देवीदास शिंदे असे जखमी चालकाचे नाव आहे। भाऊ शेटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोलेगाव परिसरात सुरू असलेल्या तीरट नावाच्या हारजीतच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतलाय। या कारवाईत 6 मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 56,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंगळवारी दुपारी 3:45 वाजता चोभे कॉलनी, गांधीनगर, बोलेगाव येथे एका घराच्या बाहेरील पडवीमध्ये काही जण तीरट नावाचा हारजीतचा जुगार पैसे लावून खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीची खात्री करून कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पंचांना सोबत घेतलं आणि नमूद ठिकाणी छापा टाकला। छाप्यावेळी पोलिसांना पडवीमध्ये 6 जण जुगार खेळताना आढळून आले। बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणाचा अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचा तपास अंतिम टप्प्यात आलाय। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचे आर्थिक गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण केलं असून त्यामध्ये तब्बल 47,11,37,146 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणात आतापर्यंत 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध लवकरच न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आलाय। मुंबईतील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने थेट अध्यक्षपदावर दावा सांगितल्याने महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। दरम्यान बँक निवडणुकीत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 4 आमदारांसह 6 जणांची समिती नियुक्त केली असून प्रसंगी स्वबळावर तयारी करण्याच्याही सूचना केल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय। जेऊर वायजावाई येथे पत्र्याच्या शेडमध्ये मावा तयार करून विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी धाड टाकली। या कारवाईत 1,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेतलाय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करीत होतं। त्यावेळी जेऊर वायजावाई परिसरात शशिकांत मगर यांच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधित तंबाखू व सुपारीचं मिश्रण करून मावा तयार केला जात असल्याची माहिती मिळाली। शहराची खबरबातमध्ये ते संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।